सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी माझी उमेदवारी दाखल केली आहे आणि बनाळी पंचायत समिती आणि येळवी पंचायत समितीमधील मिलिंद पाटील आणि विजय रुपये यांची देखील आज अर्ज भरण्याचं झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत बऱ्याच गोष्टी प्रलंबित होत्या, त्या आज सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत. आज बहुतांशी आमच्या गटातील सर्वच लोकांनी एक निवडणूक एकजुटीनं एक दिलानं करण्याचं ठरवलेलं आहे. जे काही काळापुरते आमचे विरोधक होते ते देखील आता आमच्या नेत्यांनी डॉक्टर हल्ली साहेबांनी आमचे आमदार पडळकर साहेबांनी एकत्रित सगळ्यांना बसून आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ कसा पॉवरफुल होईल आणि तिन्ही सीटा कशा पूर्ण ताकदीनं निवडून आणता येतील अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. आणि 100% आमचे 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार विजयी होऊन जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये जातील याबद्दल आम्हाला कुठलीही साशंकता नाही. कारण आमचे नेते माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, माननीय रवींद्रजी आर्वे साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्रजी आणि केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे कामाचा जो पसारा जत तालुक्यामध्ये केलेला आहे, गेल्या वर्षभरामध्ये अतिशय चांगल्या रीतीने काम केलेलं आहे. त्याची पोचपावती निश्चितपणे जनता आम्हाला विजयाची भेट आम्हाला देणार आहे. आता आम्ही तिघजण उभा राहिलेलो आहे आणि आमच्या पाठीमागे 100% गोपीचंद पडळकर साहेबांची गेल्या वर्षभरामध्ये विधानसभेच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या माध्यमातून गेली 2-3 वर्षाची आपल्या जत तालुक्याचा विकास केला आहे. त्या विकासाच्या माध्यमातून आणि आमचे जे उमेदवार आहेत, आम्ही स्वतः असलो किंवा माझ्यासोबत असलेले उमेदवार आणि आमच्यासोबत असलेले सर्वच जी आमची टीम आहे ते टीमनं अतिशय चांगल्या रीतीनं म्हणजे जवळजवळ 9 वर्षात आपण पदापासून वंचित आहे, तरी देखील कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कायम नेहमी पक्षाचं आणि संघटनेचं काम चांगलं केलं आहे. त्या संघटनेच्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या तिघांना यश मिळेल अशी मला आशा आहे आणि खात्री पण आहे. आणि त्याबद्दल मला म्हणजे निश्चितपणे आज मी सांगू शकतोय की आमचे तीन जे उमेदवार आहेत ते प्रचंड मताधिकाने, मला वाटतं तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक आमच्या 3 उमेदवार असेल, यामध्ये कुठलीही शंका मला बाळगण्याचं कारण नाही. फक्त आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की विरोधकांनी देखील आता या विकासाच्या गंगेमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. आणि जे काही आता असं आम्हाला ऐकायला मिळतं की प्रकाश जमदारे साहेब पण आता आमच्यावर येणार आहेत, त्यांचं निश्चितपणे आता आम्ही स्वागत करणार आहे. आमचे नेते म्हणून, आमच्या गटाचे नेते म्हणून आम्ही एक मान देणार आहे, किंमत देणार आहे. ह्याच्यापुढं प्रकाश जमदारे आणि सुनील पवार असा गट वेगळा न करता गोपीचंद पडळकरांचा गट म्हणून आम्ही दोघं राबणार आहे. आणि आम्ही दोघं त्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी साहेबांनी जी गोपीचंद पडळकर साहेबांनी जे टार्गेट ठेवले, आम्हाला फक्त जबाबदारी एका गटाची दिल्या. हे गट आम्ही 100% तिन्ही चांगल्या सीटानं चांगल्या मताधिकानं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार.